नमस्कार. आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा भाग 70. ओ, घरी गेला आहेस तर मग आधी काही बोलला नाही. सुमित फोनवरच. ओके ओके, ठेवतो फोन म्हणून फोन ठेवून देतो. हा अभि पण ना, काय झालंय काय माहीत, अचानक असा घरी का गेला आहे कळेच ना. स्वतःशी बोलत सुमित निघून जातो. तर साहेब तोंड दाखवायला लागू नये म्हणून घरी लपून बसले आहेत तर. ठीक आहे, बसा. किती दिवस बसणार? कधी ना कधी येशीलच की परत. ती स्वतःशीच बोलते व आपल्या रूममध्ये लेक्चर असल्याने निघून जाते. बोर्डवरची नोटीस वाचली का? लेक्चर सुटल्यानंतर प्राजू केतकीला बोलते. नाही. का ग? परीक्षेचं टाइम टेबल आलं आहे का? केतकी घाबरत बोलते. नाही. आणि इतक्या लवकर कसं काय परीक्षा येतील? प्राजू बोलते. अगं आपली फ्रेशर पार्टी कुठे झाली अजून? ती हसत बोलते. ओ हां, ती राहिली नाही का? केतकी रिलॅक्स होत. तुला परीक्षेची भीती वाटते? नवीनच काहीतरी कळाल्याने प्राजू आश्चर्य व्यक्त करत विचारते. भीती असं नाही, पण अगं काहीच अभ्यास झाला नाही ना. त्यात हे भाईचा साखरपुडा अँड ऑल दॅट, त्यामुळे. ती हसत बोलते. ओ, प्राजू तोंड पाडून बोलते. मला वाटलं आज माझ्या भविष्यात लिहिल्याप्रमाणे मलाही ब्रेकिंग न्यूज मिळाली असती की डॅशिंग केतकीलाही परीक्षेची सुद्धा भीती वाटते. ती हसत खुर्ची मागे सरकवत बोलते. दोघी बोलता बोलता कॅन्टीनमध्ये जे आल्या होत्या. मग तसं असेल तर मी तुला ब्रेकिंग न्यूज देते. आकांक्षा हसत तिच्या शेजारची खुर्ची सरकवत बोलते. काय? तू केतकीची वहिनी झाली? ही न्यूज? प्राजू आपल्या जोकवर हसत. ती शिळी ब्रेकिंग न्यूज आहे. आकांक्षा तिला जीभ दाखवत बोलते. ओ, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की माझ्या भाईबरोबर आता तुला बोर वाटायला लागलं आहे. बघ प्राजू, ही तुझ्यासाठी ब्रेकिंग न्यूज मी दिली बरं का. पण आकांक्षा, भाईला सांगावं लागेल मग मलाही. बिचारा भाई, 2च दिवसात यांचं प्रेम शिळं झालं. केतकी रडायचं नाटक करत बोलते शेवटचं वाक्य. झालं? पानसटपणा करून झाला की सांगा. मग प्राजू, मी तुला ब्रेकिंग न्यूज देते. थोडी चिडत आकांक्षा बोलते आणि काउंटरवर चहा आणायला जाते. चिडली वाटतं. प्राजू हळूच हसत बोलते. तिचा राग मी दूर करते. थांब आल्यावर. केतकी हळूच बोलते. तेवढ्यात आकांक्षा 3 कप चहा घेऊन येते. प्राजू, आत्ताच अगं भाईचा कॉल आलेला. ती आलेली बघताच केतकी मुद्दामून मोठ्याने बोलते. हो का? मग काय म्हणाले भावी नवरदेव? प्राजूही आता केतकीला जॉईन होते. अगं तो म्हणत होता त्याची भावी नवरीबाईचा काही फोन लागत नाहीये. त्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं, पण म्हणाला जाऊ दे, तुलाच सांगतो. ती बोलत असते पण दोघींची नजर आकांक्षावर असते. आकांक्षा आपला मोबाईल जो बॅगेत ठेवला होता तो चेक करते. त्यावर खरंच श्रीचे 2 मिस कॉल पडले होते. तिने पटकन कॉल लावला पण फोन बंद येत होता. एका हातात कप व दुसऱ्या हातात मोबाईल, अशा अवस्थेत ती होती. फोन लागत नसल्याने ती चांगलीच घाबरली आणि तिची हालत बघून केतकीला आता मात्र जाम हसू येत होतं. कारण तिचाच असाच हवेत मारलेला तीर बरोबर निशाण्याला लागला होता. काय बोलला तो? काय बोलले ते? आकांक्षा पटकन आपल्या हातातला कप खाली ठेवत विचारते. तिच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं की तिला किती टेन्शन आलं होतं. काही विशेष नाही ग. तुला काही सांगण्यासारखं नाही. केतकी भावखात बोलली. अगं सांग ना, काय बोलले ते? ती मात्र अजून तिला रिक्वेस्ट करत म्हणाली. काय म्हणतेस प्राजू? आजचा चहा फार भारी झालाय ना? अगदी मिठास. पण त्या समोरच्या टपरीवरचा चहा खूप सॉलिड असतो. हो की नाही आकांक्षा? केतकी मुद्दाम विषय बदलवते. हो का? नाही ग, मला कधी प्यायचा योगच आला नाही. जायचं का मग आत्ता प्यायला? प्राजू खेचायला लागते. हो, चल जाऊ. केतकी बॅग अडकवत बोलते. मी पाचते. तुम्हा दोघींनाही पाचते चहा. पण मला आधी केतू सांग, नक्की काय बोलले श्री?
ती अगदी मेटाकुटीला येऊन विचारत होती. काय नाही, तो बोलत होता की पुढच्या आठवड्यात परत त्याला जॉईन व्हावं लागतंय हे, म्हणून तो. केतकी आपल्या नेल्सला पाहत नॉर्मल टोनमध्ये बोलते. म्हणून तो आय मीन ते काय केतू? ती परत स्थिर मनाने विचारते. उद्या येत आहे. मला. खास मला भेटायला हं प्राजू. खास या शब्दांवरती जोर देत बोलली. तसं आकांक्षाच्या चेहऱ्यावर एक सुकूनवाली स्माईल आली. गोड लाजलीही होती ती त्याचबरोबर. बघ बघ कोण कसं लाजते. तिला पाहून केतकी प्राजूला खुणावत बोलते. दोघी तिला चिडवत राहतात. अरे अभि, तुला कॉलेजला मध्येच कसं काय सुट्टी? घरी अचानक आलेल्या अभिला पाहून त्याची आजी त्याला विचारते. काही नाही आजी, सध्या कॉलेज आत्ताच सुरू झालं आहे, त्यामुळे म्हटलं यावं जरा रिलॅक्ससाठी, तो बोलला आणि लगेच आपल्या रूममध्ये गेला. का देवा असं माझ्याच बाबतीत होतं. तो आपल्या बाल्कनीत गुडघ्यावर बसून वर आकाशात पाहत रडायला लागतो. आता काही झालं तरी मी परत जाणार नाही. मी नाही माफ करू शकत. तो 2 दिवस त्याच विचारत होता. त्याला प्रेमाचा आता तिरस्कार वाटू लागला होता. खूप त्रास होत होता, पण कोणाला सांगू शकत नव्हता. डॅड, तुम्ही? अचानक रूममध्ये आलेल्या डॅडला पाहून तो आश्चर्यचकित झाला. किती छान वाटलं तुझ्या तोंडून आज मला डॅड म्हटलेलं ऐकताना. पण मी इथे वेगळ्या कारणासाठी आलो आहे. देशमुख साहेब आत आले, पण त्याला कडक शब्दात सुनावले. हे बघ, मी इथे आलोय म्हणजे आपल्यातील नातं सुरळीत होईल असं तुला वाटत असेल तर सॉरी, कारण माझं अजूनही तेच मत आहे की कुस्ती हे करिअर म्हणून कधीच होऊ शकत नाही. अगदी मी शेवटपर्यंत माझं हे मत असेल. आणि आता तुझं 3rd इयर आहे. मला वाटतंय तू UPSC किंवा MPSCच्या परीक्षा देऊन राजकारणात करिअर करावं. आणि मान्य नसेल तर परत या घरात पाऊल ठेवायची हिंमत करायची नाही. तुझा आणि माझा संबंध त्याच दिवशी संपेल. दॅट्स ऑल. एवढं बोलून देशमुख साहेब बाहेर गेले, त्याचं काही न ऐकता. डॅड, तुमच्यात काहीच बदल झाला नाही. जसे होतात तसेच आहात. तुमचे निर्णय पण तुम्ही माझ्यावर लादू शकत नाही. मला वाटलं होतं की आता तुम्ही बदलला आहात. रणवीर काकांच्या पुतण्याला आपली मुलगी दिली तेव्हा मला वाटलं की तुम्ही कुस्तीच्या खेळाची रिस्पेक्ट करत असाल आता. पण तसं काहीच नाही. तुम्ही कधीच चेंज होऊ शकत नाही आणि मी कुस्ती सोडू शकत नाही. असं बोलून तो आपलं सामान बॅगेत भरायला लागतो. हाय, फ्रेशर पार्टीसाठी काय ठरवलं आहे तुम्ही दोघींनी? प्राजूने चहाच्या टपरीवर जाताच परत एकदा विषय काढला. अजून तरी काही नाही. आकांक्षा व केतकी एकसाथ बोलतात. मला ना गाणं म्हणण्याची खूप इच्छा आहे, पण मेल सिंगरही सोबत हवा आहे. प्राजू खूप उत्साहात बोलत होती. अगं मग तुमच्या क्लासमधल्या मुलाला विचार ना, आकांक्षा बोलते. हो बघते, पण यासाठी कुणाकडे नाव द्यायचं आहे काय माहीत, प्राजू बोलते. दादा बोलत होता यावेळी त्यांच्याकडे आली आहे पार्टीची अरेंजमेंट. बघूया आता कुणाला द्यायचं आहे नाव. बोलता बोलता त्या तिघी नोटीस बोर्डजवळ आल्या होत्या. इकडे का गर्दी झाली आहे की फ्रेशर पार्टीची रद्द झाली आहे, प्राजू काळजीत बोलते. काही काय, चल आधी आपण चेक करू, आकांक्षा बोलते. तशा दोघी गर्दीतून वाट काढत जातात. बोर्डवर अभिचं नाव होतं. त्याच्याकडे नाव द्यायची होती, तेही आज. ते बघ आकांक्षा, तुझा भाऊ. गर्दीतून वाट काढत त्या बाहेर आल्याच होत्या की कॉलेज कॅम्पसमध्ये अभिला आलेला प्राजूला दिसला. तसं तिने बोट करून आकांक्षाला दाखवलं. त्याचं केतकीचंही लक्ष गेलं. तो मात्र मान खाली घालून आपल्या क्लासरूमकडे चालला होता. केतकीच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन होतं की तो जर आज येणार नव्हता तर सुमित
सुमितला खोटं कसं काय बोला. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय असा विचार करत असतानाच तिचं परत लक्ष गेलं. त्याचा पूर्णपणे चेहरा उतरला होता. त्याला तसं पाहून नकळत तिच्या चेहऱ्यावर विजयी स्माईल काही वेळासाठी का होईना आली होती. पण आता त्याला लेक्चर दिसत आहे आणि मलाही आता लेक्चर्स आहेत. चलो बाय म्हणत आकांक्षा घाई करत निघून जाते. मॅडम चला, आपल्यालाही प्रॅक्टिकल आहे. एकच लेक्चर आपण बंक मारायचं ठरवलं होतं. केतकी तिचा हात पकडत क्लासरूममध्ये ओढतच घेऊन जाते. लंच टाईमला सगळे परत कॅन्टीनमध्ये जमा होतात. अरे, आता मी कधी नाव देऊ माझं? प्राजू आत येतच अभि समोरची गर्दी पाहून बोलते. थांब मी बघते म्हणत केतकी गर्दीत शिरते. तो खाली मान घालून होता आणि नाव लिहून घेत होता. हाय. तीही समोर उभी राहते. आपलं नाव सांगा मॅम. तो अजूनही खाली मान घालून बोलतो. केतकी रणवीर गायकवाड. तीही थोडं मोठ्या आवाजात बोलते. तसं तो पाहायला लागतो. तिला फक्त लूक देतो. कशात पार्टिसिपेट करायचं आहे? तो तिला आता पूर्ण इग्नोर करत नॉर्मल मूड ठेवत बोलतो. जणू त्याला समोर कोण आहे त्याने फरक पडत नव्हता. मला पार्टिसिपेट नाही करायचं कशात. जर वेळ असेल तर थोडं बोलायचं का? ती त्याचा हात पकडत बोलते. सगळे त्या दोघांकडेच पाहत असतात. बिहेव मिस गायकवाड. तो तिचा हात झिटकारत बोलतो. तुम्हाला नाव द्यायचं असेल तर द्या, नाहीतर इथून निघून जा. तो खूप रागात होता. ती मात्र चिडून निघून जाते. केतकी. प्राजू खूप हाक मारते, पण ती इतक्या रागात होती की तिला होशच नव्हतं की तिला कोणी मागून हाक मारत आहे. काय ग, हिला काय झालं? नुकतीच समोरून गेलेल्या केतकीला पाहून आकांक्षा विचारते. काय माहित काय झालं. अगं मला नाव द्यायचं होतं, पण गर्दी असल्याने ती मला म्हणाली की मी येते जाऊन, पण नंतर आली तशी रागातच गेली. प्राजू तिला झालेलं सर्व सांगते. अच्छा, मी बघते तिला. हॉस्टेलवर जाऊन काय झालंय ते. आधी आपण नाव देऊ. असं बोलून आकांक्षा अभिकडे जाऊन भेटते आणि तिचं नावही देते. तो दिवस तसाच जातो अभिचा. पण रूमवर आल्यावर मात्र केतकीची चिडचिड होत होती. का या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नसल्याने तिला काही कळत नव्हतं. कदाचित मी ठरवल्याप्रमाणे त्याला त्रास मला देता येत नसावा म्हणून तर ही चिडचिड होत नाही ना. काही नाही, परत त्याचं मन आपल्याकडे वळवलं पाहिजे, तरच आपल्याला हवं ते करता येईल असा विचार करतच तिने आजचा दिवस घालवला होता. रात्री जेवायलाही अभि तिला इग्नोर करत होता. असेच दिवस जात होते. फ्रेशर पार्टीचा दिवस जवळ आला होता. अभि व त्याचे मित्रही होते. प्रिन्सिपॉलने सर्व जबाबदारी त्यांच्यावर दिली होती. केतकीने पहिल्यांदाच प्राजूच्या आग्रहाखातर राणी रंगाचा वनपीस घातला होता, जो गुडघ्याच्या खाली थोडा होता, पण तिचे गोरे पाय दिसत होते सहज त्यातूनच. भाया सुद्धा जाळीदार फूल होत्या. यावर फ्लॉवरची डिझाईन होती आणि बाकी ड्रेस प्लेन होता. मॅचिंग त्यावर कानातले आणि लिपस्टिकही त्याच रंगाची. त्यात सेम डिझाईन मधला प्राजूने वाईन रंगाचा ड्रेस घातला होता, तर आकांक्षाने गुलाबी रंगातली फुल चुडीदार घातला होता. तिघी जेव्हा कॉलेजच्या या ऑडिटोरियममध्ये आल्या तेव्हा मुलं त्यांनाही अगदी वळून वळून पाहत होते. आज तसंच रोज क्वीन डे होता सिनियरसाठी. हे काय सेक्सी दिसत आहे. केतकीला या ड्रेसमध्ये पाहून पोरं खूप विचित्र प्रकारे तिला पाहत होती, पण तिची नजर मात्र एकाला शोधत होती. हिअर वी गो. तिची भिरभिरणारी नजर एका जागी स्थिर होती आणि ती आकांक्षा व प्राजूला बोलते तशा त्या दोघी तिला फॉलो करतात. सुमित, अभि आणि बाकीचे मित्र उभे असतात. पार्टीला अजून वेळ असतो. अभिने पांढऱ्या रंगाचे शर्ट, त्यावर काळ्या रंगाचा ब्लेझर, त्यावर सरळ रेषा असलेले बाह्या फोल्ड केलेल्या ब्लॅक रंगाची ट्राउझर आणि खाली स्पोर्ट शूज. एका हातात सोन्याचे कडे आणि दुसऱ्या हातात टायटनचा स्टायलिश मोठं घड्याळ.
असा एकदम कडक पेहरावात आला होता. सुमितने राणी कलरचा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाची ट्राउझर घातली होती. सो फ्रेशर्स, आपण आता पार्टी सुरू करत आहोत, पण त्याआधी एक फॉर्मल डान्स सुरू होईल. सर्वांनी आपापले पार्टनर शोधा व डान्स करायला फ्लोअरवर या. अभि स्टेजवर येत माईकने बोलतो आणि खाली येतो. मे आय डान्स विथ यू? तो खाली येताच प्राजू अभिजवळ जाते आणि त्याला डान्ससाठी विचारते. तो एक नजर केतकीकडे पाहतो. आल्यापासून त्याने तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं. इतकं नटायला कोण सांगतं? आणि कपडेही. तो तिच्यावरची नजर हटवत स्वतःशीच बोलतो. त्याने आपल्याला बघून न बघितल्यासारखं केल्याने तिला आता राग येत होता. जाम चिडली होती. मे आय डान्स विथ यू? प्राजू परत एकदा त्याच्यासमोर हात करत बोलते. तसं तो हसून होकार देतो आणि तिच्या हातात आपला हात ठेवून डान्स फ्लोअरला येतो. मे आय डान्स विथ यू? आता सुमित एक नजर आकांक्षाकडे टाकत केतकीला विचारतो. केतकी मनात काहीतरी ठरवते व लगेच हो म्हणत त्याच्याबरोबर जातेही. आकांक्षा आपल्या मैत्रिणीबरोबर पार्टी एन्जॉय करत असते. इकडे डान्स फ्लोअरला प्राजू फार चिटकून डान्स करत असते, जे अभिलाही आवडत नसतं खरं, पण त्याला कसं बोलावं तिला कळत नव्हतं. केतकी फक्त पाहत होती व सुमितबरोबर डान्सही करत होती. जेव्हा प्राजू त्याचा हात आपल्या कमरेवर ठेवते तेव्हाच केतकी काही समजाच्या आतच सुमितच्या ओठांवर आपले ओठ टेकून डीपली किस करायला लागते, तेही रफली. सुमितला तर काही समजतही नाही आणि तिने त्याला इतकं घट्ट पकडलं होतं की त्याला तिच्यापासून सुटताही येत नव्हतं. तेवढंच गाणं बंद होतं, लाईटही लागते. सर्वांचं त्यामुळे या दोघांकडे लक्ष जातं. तसं सर्व विस्फरलेल्या डोळ्यांनी या दोघांना पाहत असतात. अभिचंही लक्ष जातं. त्याला काहीच समजेना. शेवटी तिचा आपला श्वास कोंडायला लागल्यावर त्याला सोडते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिने काय केलं ते. सगळे आपल्याकडे पाहत आहेत म्हटल्यावर सुमित खाली येतो, पण ती मात्र अभिला पाहत असते. चेहऱ्यावर पश्चातापाच्या जागी आनंद पसरला होता, कारण त्याला या गोष्टीमुळे खूप त्रास होत होता. सॉरी गाईज, यू कंटिन्यू म्हणत तीही खाली येते. किती गोड दिसतात ना एक साथ केतकी व सुमित. कधीही वाटलं नव्हतं यांच्यात काही चालू असेल. स्टेजवर उभ्या असलेल्या दोघांना पाहत प्राजू बोलते. अभि त्यांना एकदा पाहतो आणि त्याला परत राग येतो. केतकी सुमितकडे जाऊन जे झालं त्यांची माफी मागते आणि सुमितही इट्स ओके म्हणत तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतो. सगळेच मग परत या दोघांचं विसरून परत पार्टी एन्जॉय करतच असतात की स्टेजवर आता प्राजू येते आणि आपल्या सुमधुर आवाजात गाणं गायला लागते. ती कोणाला तरी इमॅजिन करत डोळे मिटून गाणं गात होती. कभी जो बादल बरसे मैं देखूं तुझी आँख भर के, तू लगे मुझे पहली बारिश की दुआ. तेरे पहलू में रहलू. तिचं पहिलं कडवं पूर्ण होतच की अभि तिच्या शेजारी येऊन पुढचं कडवं म्हणायला लागतो. तो केतकीकडेच पाहत होता, जणू आपल्या मनातील भावना तो गाण्याच्या पंक्तीद्वारे अशा प्रकारे मांडत होता. पहले कभी गम दिया, फिर मुझे यूं तन्हा कर दिया, गुजारे थे जो लम्हे प्यार के. हमेशा तुझ अपना मान के, तो फिर तूने बदली क्यों अदा, क्यों किया. कभी जो बादल बरसे. तो गाणं गात होता, पण एकदाही त्याची पापणी लवली नाही. तिच्याकडे बघताना त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिने मात्र
नंतर आपला चेहरा लपवला. गाणं संपताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा तो कुठे भानावर आला. समोर पाहिले तर ती दिसत नव्हती. खूप सुंदर गायलात, प्राजू त्याच्या हातात हात देत बोलते. तो हसून, तुम्ही सुद्धा, एवढं बोलते आणि खाली येतो. सगळे परत गप्पा मारत असतात. मग थोड्या वेळाने खेळ सुरू होतो. त्यात पार्टनरच्या कपाळावर बॉल ठेवणार आणि दुसऱ्या पार्टनरने बॉल बॅलन्स करत एंडिंग पॉईंटला आणायचं, असा एक खेळ होता, ज्यात केतकी मुद्दामच सुमितबरोबर जाते, तर नाईलाजाने अभिला प्राजूबरोबर जावं लागतं. गेम सुरू होतो, पण त्याचं लक्ष मात्र या दोघांकडेच होतं. तर केतकी व सुमित जणू एक कपल होते असं बिहेव करत तो गेम खेळत होते. एका पॉईंटला खूपच ते दोघं जवळ आले आणि अभिचा जीव खालीवर होऊ लागला. त्याला सुमितचा खूप राग येत होता. असं वाटत होतं आत्ता जाऊन त्याच्या कानाखाली वाजवावे आणि संपूर्ण कॉलेजमध्ये ओरडून सांगावं की ती माझी, फक्त माझी आहे. पण तितक्यात दुसरं मन पेटलं. त्याने तो करायला त्याला परवानगी दिली नाही. कारण परत तिच्याबद्दलचा द्वेष जो वर उफाळून आला होता. आणि या दोन युद्धात असताना त्याचं लक्ष विचलित झाल्यानं प्राजूचा बॉल खाली पडला आणि ते रेसमधून बाहेर पडले. सॉरी, ते माझं लक्ष नव्हतं, बोलून तो बाजूला जाऊन उभा राहिला. इट्स ओके अभि, खेळ तर होता. प्राजू त्याच्याजवळ जात बोलते. त्याचा पडलेला चेहरा पाहून तिला वाटत होतं की त्याला पश्चाताप होतोय असं गेममधून बाहेर पडताना. केतकी फारच भाग्यवान आहे जर तिला सुमितसारखा बॉयफ्रेंड मिळाला असेल तर. प्राजू अगदी सहज बोलावे तसे बोलते. यावर त्याला आतून राग येत होता, पण तसं तो न दाखवता कसंनुसं हसत हो म्हणाला. आणि फायनली तो खेळ केतकी व सुमित जिंकतात. हे कधी झालं असेल, प्राजू विचार करत बोलते. काय कधी झालं असेल? तिच्या या बोलण्यावर तो भानावर येतो आणि तिला विचारतो. हेच हो, म्हणजे या दोघांचं कसं काय जमलं असेल? कारण मला आठवतंय, तिने तर मला म्हटलं होतं की तिच्या प्रेमात पाडून तुम्हाला बर्बाद करणार. पण हे तर दुसरंच काहीतरी चाललं आहे. प्राजू अगदी कॅज्युअल बोलते, पण इकडे अभिला खूप मोठा धक्का बसतो. काय म्हणालीस तू प्राजू आत्ता? तो परत तिला विचारतो. मी आलेच हं. प्राजूला कळतं की आपण ओघाओघात एक गोष्ट बोलून गेलो आहे. ती जायला लागते तर तो तिचा हात धरतो आणि बॅकस्टेजकडे आणतो. प्राजू, आता मला खरं खरं सांग. तो तिथं जाताच तिचा हात सोडत बोलतो. केतकी काय बोलली होती तुला? काही नाही, ती घाबरतच उत्तर देते, पण त्याचा राग प्रचंड चिडला होता. याआधी तो कधीच कुणावर चिडला नव्हता. प्राजू, जर तू आत्ता सांगितलं नाहीस, तो त्या रागात बोलतच समोरच्या भिंतीवर हात आपटतो. हाताला इजा होते. रक्त येईपर्यंत त्याने हात आपटला होता रागात. ते मला जास्त माहीत नाही. त्याचा राग पाहून मात्र प्राजू मनातून घाबरली होती. ते कुस्तीत तुम्ही हरवल्याने तिला अपमानास्पद वाटत होतं, म्हणून तिने माझ्याशी पैज लावली होती की ती तुम्हाला तिच्या प्रेमात पाडणार आणि मग चीट करणार, की जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होईल. ती एका दमात सर्व बोलून जाते. तिच्या श्वासांवरही कंट्रोल त्यामुळे होत नव्हता, पण तो खूप रागात तिथून निघून जातो. वा, मस्त. तो केतकीजवळ येत समोर उभ्या राहून टाळ्या वाजवत बोलतो. पण तिला त्याचं वागणं समजत नव्हतं. मला प्रेमात बर्बाद करायचं ही तुझी पैस तर तू चांगली जिंकली आहेस. मी कबूल करतो, मी तुझ्या प्रेमात पूर्ण वेडा झालो होतो आणि तुझ्या अशा वागण्याचा मला त्रासही होत आहे, तुझ्या पैजेप्रमाणे. तो बोलताच तिला समजतं की त्याला सर्व कळालं आहे, पण कसं समजत नाही. तोच समोर प्राजू खूप घाबरलेली दिसते आणि तिला कळून चुकतं की प्राजूने त्याला सांगितलं आहे. हे अभि, काय बोलतोय तू? सुमित जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. सुमित, लांब राहायचं. तुला हे असले प्रकार करताना माझी जरा सुद्धा आठवण नाही आली? तू मला मित्र मानतोस ना? तुला तर चांगलंच माहीत होतं की मी तिच्या प्रेमात आहे, आणि तरीही तू. शी, मला तुला मित्र म्हणून घ्यायलाही लाज वाटते. तो त्याच्या खांद्यावरचा हात काढत बोलतो. आणि तुम्ही मॅडम, मला नाही माहीत
का तुम्हाला ही पैज लावावी वाटली? पण एक सांगतो, तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे माझ्या वडिलांशी भांडण झालं. कुस्तीत मी 7 वर्षापूर्वी हरलो नसतो तर आज मला माझे राहते घर सोडावे लागले नसते. पण तसं असूनही मला आज वाटत होतं मनातून की आपला द्वेष बाजूला ठेवावा व प्रेमाला आपलंसं करावं. पण बरंच झालं, मला तुझं खरं रूप कळालं. तो बोलत होताच की टाळ्यांचा आवाज एकदम होतो. तसं सर्वजण तिकडे पाहायला लागतात. मिस्टर अभिमन्यू देशमुख. छान छान बाजार मांडलात एका मुलीच्या आयुष्याचा. पण तिला काही बोलण्याआधी आपण जरा आपल्याकडे, आपल्या वडिलांकडे लक्ष द्यायला हवं होतं. असं काय हो तुमच्या वडिलांनी तुम्हाला मागितलं आहे? फ्रेशर पार्टीसाठी गेस्ट म्हणून देशमुख साहेबांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा त्यांना राहवले नाही. वडिलांची इच्छा होती की कुस्तीत करिअर न करता तुम्ही राजकारणात यावं. बस एवढंच होतं. पण काय केलं तुम्ही? तुम्ही ते झिडकारून आपलं सर्व सामान बांधून इथे निघून आलात. चांगलंच आहे. पण या 7 वर्षापूर्वीच्या गोष्टी तुम्ही बोलत आहात तर याबद्दल सांगतो. तुम्ही ती हरलात कारण मी हरवायला भाग पाडलं होतं तुम्हाला. कारण मला त्यापासून तुम्हाला परावृत्त करायचं होतं आणि म्हणूनच जायफळ दिलं होतं मीच तुम्हाला दुधातून. त्याने काम केलं होतं आणि कधीही न हरणारा माझा मुलगा त्या दिवशी हरला होता. ते बोलता बोलता रडायला लागतात. केतकी, आकांक्षा व सर्वच जण ऐकून हैराण होतात. अभिचा राग अनावर होतो. का का असं केलं तुम्ही मिस्टर देशमुख? तो आपल्या बापाची कॉलर धरत बोलतो. अभि मागून आलेली आजी ओरडते. त्याला आता पश्चाताप होत आहे. तूही विसर आता. नाही, मी नाही विसरू शकत आजी. एवढा मोठा विश्वासघात आणि तेही आपल्या जन्मदात्याने. सॉरी आजी, मला माफ कर. पण मी त्या माणसाला नाही करू शकत माफ. तो बोलतो आणि रागात निघून जातो. बाकी सर्व हे शब्द निशब्द होतात. काय बोलावं हे समजेनासं होतं. केतकीला तर धक्काच बसतो हे ऐकून की देशमुख साहेब असं काही वागले असतील. तीही तिथून निघून जाते. देशमुख साहेब एक बलाढ्य राजकारणी माणूस मात्र आपल्या गुडघ्यांवर बसून रडत होता. प्रताप, चल घरी. तो निघून गेला आहे. आजी त्यांना प्रेमाने हाक मारते. ते पाहतात तर आकांक्षाही जवळ बसते. तुझा बाप खूप चुकला म्हणत ते तिला आपल्या मिठीत घेऊन रडत असतात. त्याला कधीच माफी भेटणार नाही. तो तर नाहीच करणार मला. पण तू तरी करशील ना बेटा मला माफ? काकुळतीला येऊन विचारत होते. त्यावर मात्र काय बोलावं आकांक्षाला कळत नव्हतं. ती शांत बसली होती कारण तिलाही मोठा धक्का बसला होताच की डॅडचा अशा वागण्याचा. आकांक्षा, जा बाळा तू. अभि कुठे आहे पहा आणि समजाव त्याला. आजी तिला बोलते आणि डोळ्यांनीच काळजी करू नको म्हणून सांगते. तसं ती बरं आजी म्हणते व निघून जाते. अभिचे डॅड असे असतील? कॉलेज कॅम्पसमध्ये एका बेंचवर बसत केतकी स्वतःशीच बोलत असते. वाटलं नव्हतं कधी. आपल्या आईपेक्षा तर कैक पायऱ्याखाली आहेत हे तर. सर्व स्वार्थापोटी ते करत होते. एकदाही त्यांनी आपल्या मुलाचा विचार केला नाही. तुझ्या तोंडी स्वार्थ हा शब्द शोभत नाही केतकी. कारण आज त्या स्वार्थापोटी तू तुझ्या आईला दोष लावत आहे आणि त्याची शिक्षा तू तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अभिलाही देत आहे. एक आवाज आला आणि तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर तिचा भाई श्री होता. वातावरणातील झालेल्या बदलामुळे अचानक त्याचं 8 दिवसापूर्वीचं कॅन्सल झालं होतं. पण उद्या तो जाणार होता म्हणून तो सरप्राईज देण्यासाठी खास तिलाच भेटायला आला होता आणि तोच समोर हा प्रकार त्याला दिसला होता. कसला स्वार्थ? काही काय बोलतो भाई तू? त्याला पाहून आश्चर्यचकित झालेली केतकी तिला काही समजत नाही असं दाखवत होती. केतू, मला माहीत नव्हतं तुला आपल्या आईबद्दल इतका तिरस्कार असेल की तू अशी काही वागत असशील. तेवढ्यात रणवीर तिथे येत बोलतो. बाबालाही पाहून आता तिला खरंच आश्चर्य वाटत होतं. मला नाही माहीत की तू इतकी का रागवली आहेस केतू.
की तिच्यावरचा राग तू सर्व अभिबरोबर काढलास. हो, मला माहीत आहे जे तो वागला पार्टीत ते चुकीचं होतं, पण म्हणून त्याला एवढी मोठी शिक्षा मिळावी. आणि कारण काय, तर तुला वाटत आहे की तुझ्या आईच्या व तुझ्या भांडणाला तो जबाबदार आहे, तर चुकीचं आहे ते. रणवीर तिला समजावत बोलतो. हो बाबा, मग ते बरोबर होतं जे वाढदिवसा दिवशी तुम्ही दोघं माझ्याशी जे वागलात. तिथं तुझ्या बायकोचा तुला स्वार्थ नाही दिसला, जेव्हा तू तिच्यासाठी मला पहिलं विश न करता तिला करायला सांगितलं. आमचं नातं ठीक व्हावं असं तिला वाटत होतं, म्हणूनच तू व ती माझ्या भावनांशी खेळलात ना. ती आता आपला राग सर्व इतक्या दिवसांचा दाखवत होती. केतकी, श्री ओरडतो तसं रणवीर त्याला शांत बसायला सांगतो. बोल ना आता बाबा, तुला ती स्वार्थी वाटली नाही. कधीही आपल्या आयुष्यातून जाणार, कधी येणार. माझा बाबा पहिलं मला विश करतो, पण त्याने त्या दिवशी तसं केलं नाही. का, तर आपल्या बायकोला पहिलं विश करायचं होतं, आणि ते यासाठी की तिला नातं नीट करायचं होतं. पण असं करून तुम्ही माझ्या मनाचा विचार कधी केला का? मला काय फील झालं असेल तेव्हा की बाबाला वाढदिवस लक्षात होता, पण फक्त या बाईमुळे त्याने आपल्याच मुलीवर असलेलं प्रेम लपवलं. पण त्या बाईने कधी एफर्ट तरी घेतले का माझं व तिचं नातं वाचवायला? नाही, तिने तसं केलं नाही. उलट परत तिने मी ठेवलेल्या माझ्या बाबावरचा विश्वास तोडायला कारणीभूत झाली. ती रडत बोलत होती. राग आला होता आईवर तिला. तर तुला कळालं, रणवीर उसाचा टाकत बोलतो, जे 50% सत्य आहे. हो केतू, हे खरं आहे की मी तुला विश केलं नाही त्या दिवशी, पण त्याला तिने सांगितलं म्हणून नाही, तर माझाच तो बालिशपणा समज हवं तर. हो, बालिशपणाच म्हणावं लागेल. मला फक्त वाटत होतं की तुमचं नातं रुळावर यावं, आणि मी यासाठी काहीही करायला तयार होतो, आणि आजही आहे. रणवीर तिचं संपूर्ण बोलणं ऐकून बोलायला लागतो. त्या रात्री तू आली होतीस तेव्हा तू तिला काय 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 सुनावलं हे मला माहीत नाही का? तुझा कराडला जाण्याचा निर्णय जो तूच घेतला होतास, पण त्याचा संपूर्ण दोष तू तिला लावलास हे मला काही माहीत नाही का? तो बोलतो तसं तिला आश्चर्यच वाटतं की त्याला कसं माहीत. इतकं आश्चर्य वाटून घेऊ नकोस, आणि आईबद्दल तर अजून गैरसमजही करून घेऊ नकोस, कारण हे मला तिने सांगितले नाही, तर मी माझ्या कानाने ऐकले आहे. जे तू तिला बोललीस ना, त्यातला प्रत्येक शब्द माझ्या मनाला जाऊन खोल इजा करत होता. मी त्याच वेळी बोललो असतो, पण तू गेली त्याच वेळी मी तिच्याकडे पाहिलं, तर त्या अवस्थेत असूनही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, जे मला ओरडून सांगत होते की तुला थांबव म्हणून. पण मी तसं करू शकलो नाही, कारण मला बघायचं होतं की तू काय करतेस पुढे. त्या दिवशी तुला माहीत होतं, जेव्हा सकाळी तिला शुद्ध आली तेव्हा तिच्या तोंडी काय होतं? तिच्या तोंडी आज माझ्या केतूचा वाढदिवस आहे असं बडबडत जागी झाली होती. रात्र लक्षात असूनही मी विश केलं नव्हतं, कारण मी खूप रागात होतो. मग ठरवलं हेच नाटक कंटिन्यू करायचं. तुला विश करायचा पहिला हक्क तिला द्यायचा. तिने नकार दिला होता यासाठी, पण का कुणास ठाऊक मला वाटत होतं की नातं अशानेच पूर्व रुळावर येईल. हा माझा बालिशपणा म्हणून तर म्हटलं. त्याच दिवशी खरंच तसं झालं. पहिलं विश जेव्हा तिने तुला केलं तेव्हा आपला वाढदिवस आपल्या आईच्या लक्षात आहे हे कळाल्यावर तुझ्या डोळ्यातला आनंद सांगत होता की सर्व आता पूर्ववत होईल. पण हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर तू जो तमाशा केलास आपल्या खोलीत जाऊन, तो मला श्रीने कानावर घातला. माझा विश्वासच बसला नाही की तू असं काही वागू शकते, आणि मला वाटलंही नव्हतं की माझ्या या बालिशपणाचा परिणाम असा होईल की केतू, तू तुझ्या आईपासून गैरसमज करून आणखीन दूर होशील, आणि असं त्या अभिबरोबर वागशील. तो नाराजगी दाखवत बोला. कथा